चारुतरु प्रशोभित वने मासाति भारवहन वाचा शमलि शमलिति वितरन् पीयूष वर्षन् प्रभु निशेषं शमयनलर्कनुपते तापस्त्रयं लीलया तं दत्तं प्रणम्य समस्तविदुषाम् ईशं गुणानां निधिम् ईशं गुणानां निधिम् तया नमन माझे श्री गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा तो उपकार न फिटे मज कदा देवा परमा नंदा तूच फेडी देवा परमा नंदा तूच फेडी सर्वज्ञ श्री चक्रधर महाचिंतनी 29वे वर्ष महाचिंतनीमध्ये प्रथमच येण्याचा योग आणलेला आहे. वास्तविक ऐकून होतो मी प्रत्येक चिंतनीमधलं जे जे वक्ते आहेत त्यांचे प्रवचन मी आवर्जून ऐकत होतो. पूज्य श्री बाबाजी ज्यांनी महाचिंतनी सुरू केली त्यांचा जो उद्देश आहे प्रत्येक गावागावामध्ये शहरामध्ये प्रत्येक माणसामध्ये धर्म रुजावा, स्वामींचे तत्वज्ञान रुजावं यासाठी सदोदित प्रयत्न करणारे श्री बाबाजी. आपण या सत्रात ऐकत होतो प्रथम जे वक्ते आदरणीय श्रद्धेय हबप ज्ञानेश्वर महाराज ज्यांनी अतिशय सुंदर अशी मांडणी केलेली आहे. श्री प्रभू बाबांचं सामाजिक कार्य व्यष्टी करून समिष्टीकडे कसं जाते ते त्यांनी सुंदर शब्दात मांडलं. मांडत असताना श्री प्रभू बाबांचे प्रेम, त्या प्रेमापोटी श्री प्रभू बाबांना काहीच म्हणत नव्हते. वास्तविक आमच्या ब्रह्मविद्या शास्त्राचा सिद्धांत आहे. आताच बाबाजी बोलून गेले का स्वामी श्री चक्रधर प्रभू जर आपण व्यवस्थित स्वामींचे तत्वज्ञान समजून घेतलं तर आपल्याला त्या ब्रह्मविद्येत एक सूत्र पाहायला मिळते. एत आणि श्री प्रभू, एत आणि श्रीकृष्ण चक्रवर्ती त्रिविध प्रतीती, श्री प्रभू बाबाच्या ठाई द्वित प्रतीती. श्री प्रभू बाबा जिथं प्रतिकूल संस्काराची जीव तिथं संपादन मायेनं केलंच नाही. जे जे येत होते ते श्री प्रभू बाबाकडे पाहून त्यांची प्रतिकूलता नष्ट होत होती. सगळ्यात महत्वाचं श्री प्रभू बाबाच्या ठिकाणी हे होतं. वास्तविक परमेश्वर अवतार हे सगळेच प्रेमच करणारे आहेत, मात्र त्यांचा जो स्वीकार असतो त्या स्वीकाराप्रमाणे ते इथं आपलं वर्तन करत असतात. जसं दत्तात्रय प्रभू आहे, सगळे पंथ भारतातलेच सगळे धर्म श्री दत्तात्रय प्रभूंना आदरानं मान वंदना देतात. श्री दत्तात्रय प्रभू बद्दल प्रतिकूल कोणीही बोलत नाही. हा एक परब्रह्म परमेश्वराच्या स्वीकाराचा भाग असतो. वास्तविक तुम्ही आम्ही सगळे त्रिविधतेनं भरलेले आहोत. आपल्याजवळ कोणी प्रतिकूल आहे, कोणी अनुकूल आहे, कोणी उदास आहे. दुसरे वक्ते आदरणीय श्रद्धेय
महंत अष्टोदकर बाबाजी अतिशय सुंदर अशी मांडणी केलेली आहे. देऊळ रावळांचं देऊळ. खरं आहे, रावळांनी देऊळ स्थापन केले. किती सुंदर लीळा आहे पेशवाच्या मठातली. श्री प्रभू बाबा खेळत आलेले आहेत. अनेक मूर्त्या असतात तिथं, 24 मूर्त्या असतात. आणि प्रत्येकी त्या मूर्तीच्या नाकावरती, कानावरती, डोळ्यावरती, कपाळावरती श्री प्रभू बाबा अंगुलीचा स्पर्श करतात आणि म्हणतात, नाकू होय हा डोळू होय, हा निडळू होय, तू देवो होय नव्हे म्हणे, तू देवो नव्हेची म्हणे. आणि अशा वेळेस आमचे स्वामी महाराज तिथं बसलेले आहेत. बैसाला सांगतात तुम्ही दूर जा. स्वामी शांत चित्तानं बसलेले आहेत, डोळे लावून बसलेले आहेत. आणि श्री प्रभू बाबा आमच्या रावळांशी, आमच्या स्वामींशी क्रीडा करतायत. कानावरती बोट ठेवलंय, डोळ्यावरती ठेवलंय, निढाळावरती ठेवलंय, नाकावरती ठेवलंय. हा निडळू होय, हा कानू होय, हा डोळा होय, तू देव होय म्हणे, नवे म्हणे तू देवची होय म्हणे. असं सांगणारे ते श्री प्रभू अवतार आमच्या स्वामींना परब्रह्म परमेश्वरच अवतार परमेश्वराची जाणीव करून देत असतात. दुसरा कोणीच जाणीव करून देत नाही. अन्यथा आम्ही देखील श्रीकृष्ण महाराजांना आणि दत्तात्रय प्रभूंना विष्णूचा अवतार समजलं असतो. मात्र स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी आपल्यावरती ही कृपा केलेली आहे. आणि स्वामींनी तत्वज्ञान मांडत असताना माईम भट्टांना प्रथमच सांगितलंय का ते अवतरित झालेले अवतार ज्यांचं दास्य करावं आणि जीवाचा उद्धार करावा, त्याच्यासाठी प्रथमच श्रीकृष्ण भगवंताचं नाव घेतलं, दुसरं दत्तात्रेयाचं घेतलं. हे राऊळ स्वामी महाराजांचं जे देऊळ आहे, खरं आहे. अनेक चरित्र त्यांनी सांगितले. फारच सुंदर असं त्यांचे वक्तृत्व होतं. नागदेवाचार्यांना त्यांनी घडवले स्वामींनी. नागदेवाचार्यांचं स्वामींनी प्रासादिक नाव ठेवलंय वानरा. आम्ही वानर म्हणजे माकड समजतोय, कारण ती लीळादाय करण खेडची. नागदेवाचार्य या फांदीवरून त्या फांदीवर, त्या फांदीवरून त्या फांदीवर उडी मारत होते. म्हणून स्वामी सांगतात वानरा. वास्तविक तसं नाही आहे. परमेश्वर अवताराच्या शब्दामध्ये, परमेश्वर अवतारांच्या वचनामध्ये जे रहस्य आहे ते अत्यंत गंभीर अशा प्रकारचे आहे. स्वामी महाराज नागदेवाचार्यांच्या प्रत्येकांच्या प्रसादाचं जे नाव ठेवलेलं आहे ते अतिशय रहस्यपूर्ण आहे, अर्थपूर्ण आहे. स्वामींनी आचार्यांचे नाव ठेवले वाह नरा. वाह, तुझ्यासारखा नर आतापर्यंत झालाच नाही. आमचे पक्षकार म्हणतात का भंडारेकार 16 वर्ष आमच्या स्वामीच्या सन्निधानात होते. अर्जुनजी 700 वर्ष होते, परंतु ते अप्रोक्षाला योग्य झाले नाहीत. आणि नागदेवाचार्य अवघ्या 3.5 वर्षात योग्य झालेले आहेत. आतापर्यंत असा आचार्य कोणी झालाच नाही. म्हणून नागदेवाचार्यांचं नाव स्वामींनी वा नरा. काय पुरुषार्थ आहे. नर म्हणजे पुरुषार्थ. खरा पुरुषार्थ तो इथं करावा, तो पुरुषार्थ आचार्यांनी करून दाखवलाय. मला बाबांनी विषय दिला, वास्तविक मला विचारले नव्हतं. नामधारकाचा आचार. आता तुम्ही सगळेच नामधारकाच्याही पलीकडे वेदवंत, बोधवंत, वासनिकाच्या अवस्थेत गेले. आता तुम्हाला काय आचार सांगावा, तुम्हाला काय त्या नामधारकाच्या विधी आणि निषेध सांगावा. परंतु आता विषय जो आहे तर नामधारक सगळ्यात महत्वाचे. आम्ही आधी नामधारक समजून घेतला पाहिजे. परब्रह्म परमेश्वराचे नाम ज्याच्या मुखात आहे, काय महत्व आहे त्याच्या. मदाईसा आणि 2-4 बाया भिक्षेला चाललेल्या असतात. गावामध्ये काही चौकामध्ये लेकरं खेळत असतात. एक मुलगा या आयांना पाहतोय. माहिती आहे भटमार्गीच आहे, त्याला काय माहिती बिचाऱ्याला.
पण त्या भिक्षेला चाललेल्या त्या पाहतायत आणि त्यांना माहिती आहे त्या लेकराच्या कानावरती ते शब्द असतील, कारण घरामध्ये मोठे मोठे वार्ता करत असतात. तो लहान मुलगा म्हणतोय जय श्री चक्रधर. श्री चक्रधर महाराजांचं नाव उच्चारतोय, देवाचं नाव उच्चारतोय आणि महाराजाला काय आनंद वाटला. माझ्या देवाचं नाव हा लेकरू घेते आहे. त्या लेकराला उचललंय, त्याचे शेमूड पुसलेलं आहे, तोंड पुसलेलं आहे, आपल्या साडीचा पालवानं आणि त्याचे पटापट मुके घेत आहेत. एवढी मोठी साध्वी जिची महती एवढी आहे त्या नागदेवाचार्यांना खांद्यावर घेऊन जाणारी स्वामी महाराज त्या महदाईसाबद्दल बोलतात की हे म्हातारी जिज्ञासक चर्चक, हिच्यामुळे बरंच शास्त्र आमचं आलेलं आहे. आणि ती महदाईसा आणि त्या लेकराला कडेवरती घेते आहे, मुके घेते, खाली ठेवते, त्याची एक दुरून पाहते, तिचे डोळे सुखावले. ती म्हणते आई अरे हे पोरग असं आणि त्याला तुम्ही कडेवर घेतलंय. त्यावेळेस महदाईसा म्हणते बाई या जगात देव दुर्लभ आहे, मात्र देवाला आठवणारा देखील दुर्लभ आहे. म्हणून ज्याच्या मुखात नाम आहे तो किती भाग्यवान आहे, तो किती श्रेष्ठ आहे. हो, नाथोबास अटन करत करत कटक देवगिरीला गेले. त्या कटक देवगिरीला कटक देमाईसाला उपदेश दिला. तिथं असलेला वंकी त्यालाही उपदेश दिला. बहीण आणि भाऊ, गुरु बहीण आणि गुरु भाऊ. मात्र नाथोबासानं धर्मानुसार सांगितलेलं जे विधी आणि निषेध आहे तो वंकी पाळत नव्हता. एक दिवस ज्यांनी सूत्रपाठ लिहिला, सूत्रपाठाचं संकलन केलं, आचार्यांच्या सन्मुख बसून काय मांडणी केलेली आहे त्या सूत्रांची, कसे आहेत ते. ज्यावेळेस ब्रह्मविद्या शिकवतात ना आचार्यगण, त्यावेळेस त्यांचं जे बोलणं असते ते फार महत्वाचे असतं. ते केशराज व्यासांनी जे मांडलेलं ते केशराज व्यास पठण करत करत त्या कटक देवगिरीला पोचले. देमाईसाकडे गेले, कारण ती देमाईसा फार धार्मिक असते. तिनं केशराज व्यासांना दंडवत घातला जेवायच्या. त्यावेळेस केशराज व्यास म्हणतात मी अवश्य जेवायला येईल, मात्र त्या वंकीला बोलवू नको. हो बा, काही हरकत नाही. मात्र देमाईसानं आतून त्या वंकीला आमंत्रण दिलेले तूही जेवायला ये, मात्र सन्मुख येऊ नको. त्याला दूर बसवलेलं आहे, गोठ्यात बसवलेलं आहे. इकडं केशराज व्यासांचं पूजन केलेलं आहे, संकल्प सोडलेला आहे, दंडवत घातलेला आहे आणि म्हणते बा आता आपण भोजन करा. त्यावेळेस तिकडेही देमाईसानं खून केलेली आहे, इशारा केलेला आहे का तूही बस. आणि त्यावेळेस वंकी जय श्री चक्रधर म्हणून भोजनाला बसतायत. केशराज व्यासांनी ते नाव ऐकलं. केशराज व्यास म्हणतात कोण आहे तिकडं, कोण देवाचं नाव घेतंय. आणि देमाईसा घाबरली. बा तुम्ही नाही सांगितलं होतं, पण देवाचा भक्त, देवाचा भक्त, देवाचं नामस्मरण तो करतो आहे म्हणून मी त्याला बोलवले. केशराज व्यास म्हणतात बोलवा त्याला. आलेले आहेत, दंडवत घालायला लावले. तू जे व्यसन करतोय ना हे दुर्व्यसन तू सोडून दे. देवाचं नाव ज्याच्या मुखात आहे त्याला बोलवलं. म्हणून केशराज व्यास त्या कटक देमाईसाला म्हणतात तू बर्वे केले, माझं अनिष्ट टाळलंय. कारण मी सांगितलं होतं का त्याला बोलवू नको, मात्र तू चांगलं केलंय. परब्रह्म परमेश्वराच्या भक्त स्वामी श्री चक्रधर प्रभूंनी
या नामस्मरण करणारे जे आहेत यांना एक आचार लिहिलेला आहे. आम्ही जो नामधारक आहे, निदान नामधारकांनी प्रातःकाळी उठावं, सारस्वत काळी उठावं, थोडस स्मरण करावं. स्वामी महाराज जोगेश्वरीला असतात. उमाईसा काय वेदवंत असते ती नाही, देवाचे दर्शनीय आहे, दर्शनासाठी आलेली असते. आचार्यांची बहीण आहे, तिच्या ठिकाणी विकल्पही असतो, मात्र ती देवाजवळ आलेली, स्वामींच्या जवळ राहते. दिवस उजाडला तरी उठत नाही. त्यावेळेस स्वामी हे सांगतायत, बाई धाये तो खाई जे, पाहे तो निजी जे, तैसे नव्हे की बाई. पश्चात प्रहरी उठी दे, तो सारस्वत काळ देवता हृदयासी, परमेश्वर हृदयाला येतो. त्या देवाची आठवण केली पाहिजे. नामधारकाला हा विधी आहे, केवळ नामधारकच नाही, तुम्ही आम्ही सगळेच साधक जे मोक्षाकडे चाललेले आहेत. अविद्या आपली छेद व्हावी, अत्यंतिक मोक्ष आपल्याला व्हावा, त्या दिशेनं प्रवास करणारे जे साधक आहेत, या सगळ्याच साधकांसाठी स्वामींनी हा आचार लिहिलेला आहे. नामधारकानं कमीत कमी 5-10 गाठ्या तरी कराव्या. नामधारकांनी रस्त्यामध्ये कोणी साधू आपल्याला भेटत असतील, जात असताना त्या साधूंना आपण दंडवत करायला पाहिजे. हा एक विधी आहे. नाहीतर हा कार मध्ये चाललेला आहे आणि साधूला पाहतोय, साधूचे कपडे असे दिसतात, फाटके मळके, त्याच्या रूप रंग रेषाही व्यवस्थित दिसत नाही. तो म्हणतो काय करावं लागते याला, कारण अलीकडे आपली जी चाललेली आहे ते मोठे महंत अधिकरण, त्यांना दंडवत करावा नाही. रस्त्यात जे चाललेले आहेत साधू संत, याला कदाचित आपल्याला कुठं आढळले दिसले तरी त्यांना दंडवत केला पाहिजे. फार महत्वाचे असते. काय होते या दंडवतानं, काय होते या नमस्कारानं. हो, आमची स्थान बांधणी ज्यांनी केलेली आहे ना, ते कोमर कोठी व्यास, त्यांची एक शिष्य असते कमळाईचा, तरुण आहे. गुरुला वाटते आता मी म्हातारा झालो, कुठल्याही क्षणी पान गळून पडेल, हिचं काय धर्म सांभाळेल की नाही, म्हणून ते तिची परीक्षा घेण्यासाठी तिला त्या रानात सोडून एक दिवस अर्ध्या रात्री निघून जातात. बिदरच्या त्या भागामध्ये ती असते. जेव्हा दिवस उजाडला, स्मरण करते, स्मरण संपल्यानंतर पाहते गुरु दिसत नाही. इकडं तिकडं सगळीकडे पाहिले, विजनस्थळ पाहिले, आणि मग तिला गुरु वियोगाचं दुःख आवरल्या जात नाही. गुरुनं आपल्याला टाकून गेले, याच्या कारण का आपला आचार पुढे चालून काय होईल ही गुरुला शंका आहे. आपण धर्म पाळू की नाही, म्हणून गुरु आपल्याला टाकून गेले. ती माऊली मात्र गावातून भिक्षा मागून आणते, आपला आचार व्यवस्थित करते, रानात झोपते आहे. भीती म्हणून तिला नाही आहे. एक दिवस त्या बिदरच्या बादशाह, ज्याला संपूर्ण अंगावरती महारोग झालेला आहे, रगत पिती फुटलेली आहे, त्यानं पाहिलंय किती दिवस राज्य करावं. हा रोग आज नाही उद्या लोकांमध्ये जर पसरला, लोक छी धू करतील, म्हणून आत्महत्येची विचार करत आणि तो राजा निघालेला असतो. आणि त्या रानामध्ये, त्या जंगलामध्ये ही माऊली बसलेली आहे. कपडा पांघरलेला असतो. त्या देवाचं स्मरण करायचे एकाग्र चित्तानं. 10 मिनिट करा, 15 मिनिट करा, सवय लावा. आपण नामधारक आहोत. स्नान करून देवपूजेजवळ बसावं. देवपूजा केल्यानंतर शांत चित्तानं बसावं. 10 मिनिट, 15 मिनिट. अरे लोक ध्यान लावतात, आपण ध्यान करायचे. त्या परब्रह्म परमेश्वराला आठवायचंय, एकाग्र चित्तानं आठवायचंय. लीळा नाही आठवल्या गेल्या तरी चालते, मात्र चित्त आपलं एकाग्र व्हायला पाहिजे. आणि होत असते. एक सवय आपण पाडून घेतली पाहिजे.
म्हणून स्वामींनी सांगितलेले कपडा टाका म्हणजे इकडं तिकडं लक्ष जाणार नाही. आणि ती कमळाईशा बसलेली आहे. तो राजा तिकडून आलाय, त्यानं पाहिले का कोणीतरी साधक बसलेला आहे, कोणीतरी साधू आहे. आपण आत्महत्यासाठी चाललेलं आहे, थांबू थोडा वेळ. करायचं तर आहेच, थोडा वेळ थांबू, यांना दंडवत प्रणाम करू आणि मग निघू. झालं असं. बराच वेळ उभे राहिले, जवळपास 1-1.5 तास. त्या माऊलीचे अनुष्ठान संपलेलं आहे. कपडा बाजूला केला, त्या राजाकडे पाहिले. राजानं दंडवत केलाय. ही माऊली देव रक्षो म्हणते नाही. तो राजा म्हणतो आता कोणता देव माझं रक्षण करणार. म्हणजे झालं काय, मी चाललोय आत्महत्या करायला. म्हणे का, तुम्ही तरुण आहात, राजे आहात आणि चाललात कुठे आत्महत्येला. का पण. पण तुम्हाला काही दिसत नाही. माझं संपूर्ण शरीर सडलेलं आहे, महारोगानं ग्रासलेलं आहे. त्या माऊलीनं पुन्हा पाहिले. काय त्या देवाचा चमत्कार. साधूनाम दर्शनाम पुण्य. साधूचे दर्शनच आहे. तीर्थाला गेलं तर काही काळानं फळ मिळते, मात्र साधूच्या दर्शनानं ताबडतोब फळ मिळत असते. आणि ती माऊली त्या राजाकडे पाहते. हे राजाच्या अंगावर रोगाचं कुठलंच निशाण दिसत नाही. राजाला आश्चर्य वाटते आहे. आणि राजा त्याच वेळेस त्या माऊलीला गुरु बनवतोय. हा दंडवताचा परिणाम. महाभारतातला प्रसंग आहे. दुर्योधन भीष्माच्या त्या शिबिरामध्ये जाऊन भीष्माला नाना प्रकारचे दूषण लावतोय का तुम्ही पितामह, तुमच्यासारखा योद्धा या पृथ्वीच्या पाठीवर कोणीच नाही. जर तुम्ही मनात आणलं तर इंद्र देखील तुमच्यानं पराभूत होऊ शकेल. मात्र हे पांडव तुमच्याकडून मरत नाही. याचा अर्थ तुम्ही माझ्याकडून फक्त शरीरानं उभे आहे, लढताय तिकडून. नाना प्रकारचे दूषण लावतोय. भीष्माला ते सहन झालं नाही आणि भीष्मानं प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्तापर्यंत एकही पांडव ठेवणार नाही, मी पांडवीय पृथ्वी करेन. आणि झाली ती प्रतिज्ञा केली. ती प्रतिज्ञा तिथं असलेले गुप्त हेर पांडवाकडे पोस्ट करतायत. ऐकलंय पांडवांनी. पांडव घाबरले, पांढरे फट्ट पडले, चेहरे उतरून गेले. भगवान कृष्ण त्यांच्यात येत आहेत, विचारतायत तुम्ही माना खाली का घातल्या, झालं काय तुम्हाला. आणि ते म्हणतायत काय करावं देवा, अरे असं असं झालंय. श्रीकृष्ण भगवंत आहे. नमे भक्त प्रणश्यती, जो देव त्या गीतेमध्ये सांगतोय. श्रीकृष्ण भगवंत म्हणतात मी असताना चिंता करण्याचं कारण काय. ज्या दिवशी मला सारथी म्हणून निवडलंय त्या दिवशी संपूर्ण सांभाळ तुमच्या करण्याचा विडा उचललेला आहे. भगवान कृष्णांनी द्रौपदीला बोलवलंय, तिला सांगितलंय प्रातःकाळी 4 वाजेला तयार हो, बांगड्यावर कोपऱ्यापर्यंत हाताच्या, आणि त्या बांगड्या वाजल्या पाहिजे. पहाटे 4 वाजेला त्या द्रौपदीला घेऊन भगवान कृष्ण त्या भीष्माच्या आणि त्या तंबूमध्ये दाखल होत आहेत. भगवंताने द्रौपदीला सांगितले तू दंडवत 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 करत जा आणि बांगड्या वाजवायचं. आणि झालं तेच. भीष्म आपल्या ध्यानात बसलेले आहेत आणि द्रौपदी इकडून तिकडे तिकडून इकडे आणि बांगड्या वाजवते, दंडवत प्रणाम करते. भीष्म ध्यानात बसलेले असतात, मात्र त्या बांगड्यांचा आवाज ऐकला. तिला वाटलं, भीष्मांना वाटलं कोणीतरी सौभाग्यवती आहे, ती आपल्याला प्रणाम करते. म्हणून भीष्म पितामह तिला सांगतायत, आशीर्वाद देताय. कपडा डोक्यावरती जाय, तोंडावरती जाय, म्हणताय सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. द्रौपदी म्हणते पितामह
कालची प्रतिज्ञा तुमची ती खरी का आता तुम्ही मला आशीर्वाद देताय तो खरा? भीष्म पितामहानं पाहिलंय, अगं तू एकटी आलेली नाही आहे, तुझ्याजवळ कोण आहे? म्हणे माझ्याजवळ तो घनश्याम आहे, कृष्ण आहे. श्रीकृष्ण भगवंत मिश्किलपणे हसत असतात. भीष्म पुढे येत आहे आणि म्हणताय, कृष्णा, माझ्या एका प्रतिज्ञेला माझ्याच कडून दुसरी प्रतिज्ञा घेऊन छेद करणारा तुझ्यासारखा मुरलीधर अजून दुसरा कोणीच नाही. हा दंडवताचा परिणाम आहे. आम्ही दंडवत तरी करायला पाहिजे. वाचली नामधारकाचा हा आचार आहे. साधू जर आपल्या इथं आला तर भोजन घालावं, नाहीतर भिक्षा वाढावी, जसं असेल तसं. या अन्नदानानं फार मोठं महत्व आहे. वेळ फार कमी आहे, 20 मिनिटच आहे. 20 मिनिट संपले बाबा, 7 मिनिट जास्तीचे घेतले. आता मी संपवतोय. नामधारकानं सप्तव्यसनाचा त्याग करावा हा निषेध आहे. नामधारकानं कुठलाही सापडलेला दगड आणला, वा वा आत्मतीर्थच दिसतो, आणि देवपूजेजवळ मांडू नाही. दक्षता पाळा. आपल्या गुरुनं जे दिलेले विशेष आहेत तेच नमस्कार करा. मार्गात जा. मार्गात गेल्यावर थोडाफार ब्रह्मविद्येचा अभ्यास करा थोडस. कारण आपण या मनुष्य देहात आलेलो आहे. या मनुष्य देहाचं सार्थक हे आहे. उपनिषदकार म्हणतात, तुम्ही जर तसेच मेले, परमेश्वराचा बोध न होता, तर तुमचं मरण म्हणजे पशु सारखं आहे. ते आपलं होऊ नये. नामधारकाच्या विधी आणि निषेध बराचसा आहे, पण मी माझ्या शब्दाला आता विराम देतो. आचार्य श्री बाबाजी ज्यांचं वक्तृत्व सांगतात असं का कोणाला वक्तृत्व शैली असते पण लेखन शैली नाही. जो ज्याला लिहिता येते उत्कृष्ट प्रकारे त्याला बोलता येत नाही. मात्र आचार्य आमचे श्री बाबाजी जे चतुरस्र आहे, ज्यांची लेखनी, अहो जसं ते कवीश्वर व्यास होते, वरती लिंबू फेकत होते, खाली पर्यंत श्लोकाची रचना करत होते, तसं बाबांनी गद्यामध्ये आणि पद्यामध्ये लिहिलेलं आहे. बाबांचे गुण काय वाखाणावं. मी माझ्या शब्दाला आता इथंच विराम देतो आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर परपूज्य महंत श्री आपल्याला धन्यवाद देतो.